नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी काय करणार आहे इथे दाखवते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. इथे मला बनवायचा आहे उपमा. त्यासाठी इथे मी अर्धा ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे. 2-3 हिरवी मिरच्या, 1 टीस्पून मी इथे घेतलेली उडीद डाळ, अर्धी वाटी घ्यायचा आहे बारीक रवा आणि हे घेतलेले मी आंब्याची साल काढून मी इथे घेतलेली आहे कैरी. बघा, पाणी गरम झालेलं आहे. गॅस मी बंद केलेला आहे. त्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे. इथे मी ठेवलेली आहे कढई. कढई गरम झालेली आहे. इथे मी घालते कोकोनट ऑइल. 2 टीस्पून मी घातलेला आहे. या उपम्यामध्ये मी इथे कांद्याचा वापर करणार नाही. टीस्पून मी घेतलेली राई आणि 1 टीस्पून ही जी डाळ आहे उडीद डाळ ही मी घातलेली आहे. आणि मिरची सुद्धा मी याच्यामध्ये टाकलेली आहे. एक छोट्या साईजचा बटाटा मी इथे या उपम्यामध्ये घालणार आहे. साल काढून मी इथे बटाटा चिरून घेणार आहे आणि खमंग आपली फोडणी तयार होऊ द्यायची आहे मीडियम गॅसवरती. बटाटा इथे घालते. डाळीचा कलर वगैरे एकदम मस्त असा झालेला आहे. तर अशीच आपल्याला हे डाळीचा कलर येईपर्यंत आपल्याला मीडियम गॅसवरती छान ते परतून घ्यायचे. आता आपल्याला इथे घालायचा आहे रवा. खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला रवा इथे भाजून घ्यायचा आहे. शेंगदाणे भाजलेले नसतील तर तेलामध्ये तुम्हाला शेंगदाणे चांगले खमंग करायचे आहेत. आणि इथे मी शेंगदाणे भाजून ठेवत असते, त्यामुळे इथे मी भाजलेले शेंगदाणे घेणार आहे. भाजलेले नसेल तर तेलात तुम्हाला शेंगदाणे छान खमंग करून घ्यायचे आहेत. पण इथे भाजलेले शेंगदाणे असल्यामुळे मी नंतर रव्याबरोबर ह्याला घालते. कैऱ्या यायला लागलेल्या आहेत. उपम्याबरोबर वरून थोडंसं लिंबू टाकून बरेच जण खातात. मलाही आवडतं. तर आज इथे लिंबाचा वापर मी करणार नाहीये. तर इथे मी मस्त कच्ची कैरी घेतलेली आहे. त्याचे साल काढून टाकलेलं आहे. तर ह्या पद्धतीने आता कैऱ्या यायला लागलेल्या आहेत. एखाद्या वेळेला उपमा नक्की करून बघा. पाणी आपलं ऑलरेडी गरम झालेलं आहे. आता इथे मी घालते कच्ची कैरी. रवा मस्त आपला इथे भाजलेला आहे. बाजूला पाणी आपलं गरम करून ठेवलेलं आहे. आपण आता आपल्याला घालायचं याच्यामध्ये पाणी. थोडं थोडं घालते म्हणजे पाणी उडतं एकदम कढईमध्ये बघता. या उपम्यामध्ये तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही इथे घालू शकता. कमी गॅसवरती आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचे. थोडस घालणार आहे ओलं खोबरं. 2 टीस्पून तरी मी इथे ओलं खोबरं घातलेलं आहे. मिक्स करून देते आणि झाकण याच्यावर ठेवायचे. गॅस मात्र एकदम कमी ठेवायचा आहे. मस्त मोकळा मोकळा आपला हा उपमा होणार आहे. आंबाही त्याच्यामधला छान शिजणार आहे. हे बघा, कमी गॅसवर मस्त आपला हा उपमा तयार झालेला आहे. मस्त वास सुटलेला आहे. कच्ची कैरी घातलेला हा जो उपमा आहे नक्की करून बघा. कैऱ्या आता मार्केटला यायला लागलेल्या आहेत. खूप भन्नाट चव याची लागते. तर आपला इथे उपमा तयार आहे. एकदम भन्नाट चव या उपम्याची झालेली आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला विसरू नका. आणि कैऱ्या आता चालू झालेल्या आहेत. या पद्धतीने नक्की उपमा करून बघा. तुम्हाला सुद्धा याची चव आवडणार आहे. चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. आणि आजची ही रेसिपी करून बघा. इतरांना शेअर करा. ह्याच्यावरती तुम्ही ओलं खोबरं सुकं खोबरं सुद्धा घेऊ शकता. तर परत भेटूया असंच एका छानसा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.